बायो व बायो ना काय एवढी चाय पितीस हा चाईत कडक पाव बुडून देऊ करून खा बायो ये बायो अगं बोल काहीतरी बायो अगो बायो काय बोलत नाही हो का चू करत नाही काय बोलत नाही रडत नाही वड्याजवळ बसली तर उडी पण मारत नाही अरे बाबू काय झालं बायो ना ये बायो बायो बोल बायो काय बोलत नाही बोल वा बायो ये बायो तू का जीव बिव देणार नाहीस ना हे आहे हो तिकडे त्या डोक्यात काय नसेल लोक ऑप्शन देत असतील हो तिकडे बाबा गेले वाहून वडत नाही तेवढं बस नाही झालं बाबांची तिकडे वडातन गेले बाबा इथं वड अख्ख्या घराला बुडवून टाक वड्यात तिकडे वा तू तिकडे गत पडली बिल्ली वडा इथं चोकअप करायची अख्खं गाव बुडेल तिकडे बाय शिवा काय हिचं करायचं मला कळत नाही आहे हिचं लग्न मोडल्यापासून अशीच एका जागी टक लावून बसता काय बोलत नाही हू नाही चू नाही डॉक्टर बोलले काय ते नैराश्य बिराश्य आलं का दादा आलंस तू माझं डायरेक्ट खांडकर बोलतो दादा कसा बरं ना बरं आहे ना हो बरा का दादा बसा बसा अरे बसा बसा रे काय झाला कधी आलास कधी आलो काय चाललास काय भाजनाला येतोस काय चल बारीक खदलवून येऊ चल तुला खतलं काय रे वसाड्या अरे गप राहतोस काय नाही ते जरा टेन्शन चालू आहे ते कल्ला म्हणला अरे आम्ही असं कुठेतरी ऐकलेलं आहे साखरपुड्याला सुपारी फोडतात तुझ्या पोरीचं लग्न फुटलंय काय रे व अरे भाऊजी नव उगाच काय हो काय बोलता होती बसले तिथं ते ऐकायला खराय मुरानू खराय ते लग्न मोडल्यापासून अशी गप गप हा माझी पोरगी काय कशी घुमशासारखी बसता मला कळत नाही डॉक्टर बोललो की काय ते नैराश्य बिराश्य आलं काय कळत नाही बाबा बाबू हवा पालट करू बाहेर घेऊन जात असती का अगं हवा पालट करू का मुंबईतून हैसर आणलंय ना आता परत मुंबईत नेऊ तू गप राहू का म्हातारा जातो आज जात मुरानू पण तुमका सांगते ना गावची हवा पहिल्यासारखी राहिली नाही काय दादा काय पण बोलशील हवा राहिली नाही अरे हवा आहे तशीच आहे प्रॉब्लेम तुझ्या पोटाचा झालाय पोटाचा नगारा झालाय ना त्यामुळे सगळी फुफ्फुसा चेमाटले जाते काय बोलतोस हा बंटी बापसाक सांगू काय अरे मुंबईला गेली एकदम बापसावर निपोजलो पण दादा बंटी बरोबर बोलता हा. बोनेट वाईज पुढे आला मला तुमका काय वाटतं माझी पोरगी थैसर गप गप राहा तुम्ही थैसर मस्करी करू गेला बरता अरे भावकीतले ना तुम्ही सगळे माझ्या या बरं दादा आज दुःखाच्या वेळी तुका भावकी आठवता आज सुखाच्या वेळी आठवत नाही साखरपुड्याचं आमंत्रण दिलं सामका तेव्हा गावात विसरलो येऊ नाही तर काय तेव्हा विसरणारच रे ह्यांना शहरातले खडे आवडतात हे गावातले हिरे नको यांना माहितीये काय अरे गावावर एक अशी नजर टाकली असती ना तर पोरीचा साखरपुडा इथल्या इथं झाला असता गप राहतोस काय वासाडे गप राहतो आहे माझी पोरगी बघ कशी हालत झाली आहे, तिची मका काय नाही. सुचत नाही काहीतरी काहीतरी सांगा मोरानू काहीतरी करूच लागतो अरे तू कशाला टेन्शन घेतो आम्ही हाव का ना बघ हा जो टालाचा आवाज आहे ना म्हणजे त्याला ब्रह्मानंदी टाली म्हणतात बरोबर ती तिच्या कानावर पडली की सगळं सुरलीत होईल बरोबर दादा तिचा आत्मा आहे ना असा एकदम असा शुद्ध होईल एकदम हा. म्हणजे भजन ऐकलं तर माझी पोरगी नीट होईल हा म्हणजे अरे इथं गप्पा काय मारता तिकडे भजनाला जायचं आपल्याला हा चला चला अरे थांबा, काय ना मग तिकडे अरे आत्ता उपाय दिलात ना लगेच चालला अरे पाशाला तिकडे माणसं थांबली आम्हाला जायला नको हैसर काय भूत आहेत ऐका ना माझ्या पोरी जरा मदत करा. ऐक तिकडं भजनानंतर नाश्ता आहे पोह आहे उपमा आहे सगळं आहे सगळं मी करते घरात जाऊन नंतर आईस्क्रीम पण देतात भिकारी ऐका ना मी काय करते मी तुमका ना सगळ्यांना तालुका घेऊन जाते चायनीज खाऊ घालते पण आता माझ्या पोरीक मदत करा नाही नाही कसं चायनीजची काय आम्हाला आवड नव्हे पण कसं आता भावकीचा प्रश्न आहे ना आता गावकीच्या पुढे जाता येत ना बरोबर. हा त्याच्यामुळे कसं आपलं नामस्मरण झालं पाहिजे चला. मला ट्रिपल शेजून राईस मागव हा चला. पहिलं देवाला तूच बोलव हा, खाली होईत ना मोरानू? हा, भजन करूया ए, घ्या रे, उतरे. भजन होय, 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 मेला. या 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 बोला पुंडली कवरदे ज्ञानदेव पंढरनाथ महाराज
दिवस माझी पोरगी हु की चूक करत होती, आता हुंके देता. हुंके? अरे पूर्ण भजन ऐकलं ना तर फोन नंबर पण देईल ती. भजन, भजन, हो बाय हो प्रभा प्रभा हो 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 बस 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 आहे सर बस 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 आहे हे घेऊन ये. ज्यूस आणू पाणी आणशील ना, ज्यूस आणशील. पाणी म्हातारी मारते मी. हो 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 पोरी हो. शांत शांत शांत. बोलली 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 माझी पोरगी. हे 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 शांत शांत. बायो कसा वाटता? बरा वाटता? बरा वाटता बायो? आजी भजन ऐकलं तर ते असं मन भरून आलं. हो, मन भरून आला. भजना ताकदच आहे ती. होय, होय. पण तू माझ्या नावानं कशाला कोकालतेस प्रभा प्रभा? नाही नाही प्रभात तसंच आहे ते. तिच्या ज्याच्यावर लग्न मोडलं ना त्याचं नाव प्रभास आहे. प्रभात. प्रभास म्हणजे तो कटप्पाने भुसकला ना तू. नाही तो नाही, प्रभास माझं प्रभास कोतवडेकर. मला ना तो सगळीकडे दिसतो. तो मला आता पाण्यामध्ये दिसत होता, आतमध्ये मडक्यामध्ये, तांब्यामध्ये, पेल्यामध्ये, वाटीमध्ये, चमच्यामध्ये, सगळ्यात. काय जाऊ दे बागे, माणूस आहे की पाणी. दादा दादा असं अचानक का मोडलं रे त्याने लग्न? हो 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 बाळा हो. मी चांगली नाही आहे का? नाही. माझ्यात काही कमी आहे का? नाही तुझ्यात काय कमी नाही आहे? जर तुझ्यात कमी असेल ना तर अशी कमी सगळ्यांच्या आयुष्यात पाहिजे. पहिल्यांदा ती माझ्या आयुष्यात पाहिजे. दादा या कमी जात माझ्या हातात दे. हा काय एवढा तापतोय? अरे दादा थंडीत तो चेकालतो. बंटी ये बंटी. थंडी पडण्यासारखी ना. नाहीतर काय बंटी, आपल्याला कप झाला की सालान लावायला लागतं. नाही त्याने का सोडलं असेल रे त्याने? का मोडलं रे लग्न? ये बायो, आता मोडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे? गोष्टी काय कशावरनं पण मोडतात. मोरे भाऊजींची बायको अरे मंडपातनं 3 वेळा पळून गेली होती. वे. मग 3 वेळा पळून गेली. नंतर तिला सांगितलं जेवणात पुलाव भात आहे, जिलेबी आहे, तवा मेली आली ती. नशीब नशीब त्या दिवशी जेवणात जिलेबी होती, नाही तर ही भाकरवडी कोणी नेला नसती. भाकरवडी कोण खाल्ला तू? बर प्रभाकरवडी. साडी पिळून जातो अंड्यावर. हा ह्याचा कुठं ऐकावाय? हा पहाटे लग्नाची स्वप्न बघतो. बापसान लात मारला की स्वप्न पण यांनी लग्न पण सगळं मोडून जातं ह्याचा या वासाड्याचा. का सगळा जाऊ दे, ह्याला विचार ह्याचं नाव काय आहे. बाबा नाव सांग. नाही ह्याला 83 पोरीने नकार दिलाय. 86. 3 दिवस मी गावात नव्हतो. 86 पोरीने नकार दिलाय. बरं पोरगी नकार देतो तर कारण नाही सांगत, एवढाच बोलते नाही. याच्या आठवड्याला 12 ब्रेकअप होतात. हा माझं सांगतोय. म्हणजे दिवसाला 1.5. मेले हिशोब कर. नाही ते का? दादा ह्या सगळा आपलं आयुष्य घाटात आलं. बघितलं हा बघितलं का जे आपले ही तुझी भाव आहेत ती कशी बघतायत बघितलं सु. कोण भाव आहे? कशी बोलतायत असं नसतं. हे बघ. काय पोरी, जे आपल्या जीवनात आहे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार. हा बरोबर आहे बरोबर आहे. आता तो कोळंबकरचा गुंडू तात्या नाही, गुंडू तात्या आणि तुझ्या आजीचा प्रकरण. अरे बाय, नळ पाणी योजनेचा प्रकरण. मग गुंडू तात्याकडे ना आजी नेहमी जायची, गावात नळ पाणी योजना पाहिजे, नळ पाणी योजना पाहिजे. शेवटी एकदा गुंडू तात्याने फक्त 5 आणून ठेवला गावात, नळ आलेलेच नाही. तेव्हा कुठे आजीचं प्रकरण थांबला. नळ पाणी योजनेचा घे. मग थोडक्यात काय, आमच्या गावाच्या नशिबात नळ पाणी योजना नव्हती की आमका नाही मिळाली. एवढा सोपा आहे. पण मी खूप प्रेम केलं प्रभास. मग तो का नाहीये माझ्या नशिबात? मी कारण तर तो सरबरीत आहे. सरबरीत आहे तो. त्याला अक्कल नाही. याला जरा तू थंड घे. काय चालला काय तू? अरे दादा तो थंडीत चेकालतो. थंडी पडण्यासारखी. तो काही करेल का डाडा? मग तो माझ्यासोबत लग्न मोडेल का? असं नाहीये बाळा. मग तू सांग ना, का मोडलं असेल त्याने लग्न डाडा? शिवा नाही, शिवा नाही.
जीव देतं का कोणी बाळा रडता रडता तू माझी वाक्य बोलते शांत शांत मेलानू परत रडूक लागली वा, 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 वा. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव. राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला वा 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 कसं वाटतंय भारी वाटत असं मन हलकं झाल्यासारखं वाटलं आहे ना खूप भारी आहे अरे म्हणजे भजना ताकदच तेवढी आहे हा तुझा डॅड्या डॅड्या संगीताच्या वरातीत असा रडत रडत नाचत होता तेव्हा आम्हाला कळलं याच्या संगीताची कॅसेट दुसरा तो ऑपरेटर घेऊन पाला मग संगीतान कडेवरनं पोरगा आणला तेव्हा ह्याची कॅसेट तुटली का नाही आमच्या गावात त्याला मामा मामा चिडवतात मुरानू काय सांगता पुरी समोर अरे समोर म्हणजे सांगायला नको तिला कळायला नको माझी इज्जत चव्हाट्यावर आणता अरे वसाड तू घरात आहेस तुझी इज्जत चव्हाट्यावरच आहे का नाही तू हे सांगतोस वेगळा 4 वेळा माडावरनं उडी मारला नव्हती याने त्या पुरीसाठी असं नाही ते डॅडा तू एवढं सगळं केलंस तिच्यासाठी आणि तरी पण तू तुझं प्रेम विसरलास असं नाही विसरताय डॅडा आपलं प्रेम आपल्याला लगेच कोण बोलला असं नाही येत आजी असं काही नसतं प्रेम भीम आता तुझ्या आजोबा बरोबर माझं लग्न झालं त्याच्यानंतर तुझा बाप झाला त्याच्यानंतर 4 वर्षांनी मला प्रेम झालं त्यांच्याबरोबर म्हणजे डॅडा झाला तेव्हा तुझं आणि आजोबांचं प्रेम नव्हतं मग पोरं व्हायला प्रेमाची काय गरज आहे तोंडा घेस बोलशील नाही मी काय म्हणतो तू जो कोण हाय कोण तो त्या नाव काय आहे प्रभास ह्याचं काय मेलाचं चाललंय अरे दादा तो थंडीत चॅकाल अरे हवा मेला कळलंय. सारखं सांगतो, माझा मुद्दा काय होता तो कोण तो आहे तो प्रभास त्याच्या नावाने एकदा शिमगा करणं म्हणजे काय शिमगा म्हणजे काय शिमगे आम्ही बॉम्ब मारतो ज्याच्याबद्दल मनात राग आहे ना त्याच्या नावाने बॉम्बा मारायचा म्हणजे कसं आहे आता तो मला मांडवकर आवडतच नाही मग मी त्याच्या नावाने शिमगा करतो म्हणजे अटकी रे अटकी तिथं मांडवकरावर आली फटकी त्या मांडवकराच्या बैला आला Interesting आहे डॅडा हे. मी करू Yes, sir. अटकी रे अटकी त्या प्रभावर आली फटकी अगं तू माझ्यावर कशाला फटकी आणते त्याचं पूर्ण नाव घे प्रभासवर आली फटकी बोल काय. सॉरी काका सॉरी अटकी रे अटकी त्या प्रभासवर आली फटकी त्या प्रभासच्या बैलाला त्याच्या आईच्या दुसरा घे ना तू एक पाय तल्यात एक पाय मळ्यात त्या प्रभासच्या तांगड्या त्याच्या त्याच्या तांगड्या त्याच्या गळ्यात त्याच्या आईच्या त्याच्या बाबांच्या नाही, फॅमिलीच्या त्याच्या नाकात तोंडात बिंडात गळ्यात तांगड्या त्याच्या. जरा जुळलं पण पाहिजे मीटर आला पाहिजे. हे दुसरा आहे ना आपण पेल्या दुधाचा पेला प्रभास तुला नाही बोलला तो तेल लावत गेला तो तेल लावत गेला त्या घासलेट पण लावे आणि पेट्रोल पण लावे बाबा जाळून टाके बरं झालं तो माझ्या आयुष्यातून गेला आजी एक किटकिट किटकिट करायचा आणि ना खूप खूप त्रास द्यायचा त्याच्या ना नशिबात माझं प्रेम नव्हतंच आजी बरं झालं आणि ए कोण तो हा, प्रभास प्रभास. प्रभास
तुझ्यासारखे ना 100 लाईनी 100 बरोबर. कोणीही पटेल आपल्याला आणि तुझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर काम करणार तुझी बॉस म्हणून त्याच कंपनीत येणार कळलं काय इंटुकले पिंटुकले अटक मटक चावडी चाटक आपण क्या दिल से तू अभी वाटक शपथ कसलं भारी वाटतंय डाडा भारी वाटतंय नाही ना भारी वाटतंय ना हा म्हणजे असं खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय मोकळं वाटतंय रिकामी वाटतंय काहीच नाही आता आहे ना काय आपली परंपरा तशी आहे का नाही हो खूप खूप खरंच काका म्हणजे तुम्ही सगळे इतके भारी आहात ना आणि हे काय शिमगा काय कमाल आहे मनातलं बोलून होय टाकायचं ना अरे शिमगा आहे म्हटल्यावर शिमग्या ताकद केवढी आहे पुरी माहिती तुला तुला सांगतो आपण वर्षभर नुसते भांडत असाव एकामेकाशी नुसता भांडव काय एकामेकाला शिव्या देताव एकामेकाच्या उरावर बसताव हो ना. मना कलुषित असतात एकामेकांची तर काय शिमग्या दिवशी होम लागतो का नाही होम त्या दिवशी त्या होमाजवळ जायचा आणि हा सगळा त्या होमात टाकायचा आणि बॉम्बा मारायचा ओ सगळं त्याच्यात टाकायचा आणि सगळं विसरून जायचा वाव. आणि दुसऱ्या दिवशी कसा गाव राहत आहे ना त्याच्या प्रमाण चालायचा कसा आहे बघ आंब्याला मोर येतो तो गलतो पण आंबा कधी रुसतो काय पुढच्या वर्षी परत मोर येतो आणि परत आंबा लागतो सूर्य कसा रोज नव्यानं उगवतो आज मावला उद्या उगवणार नाही असं होणार आहे मला सांग कराय का नाही मुरांनो, हा. हैसून वाक्य आणलं क्या बात. वाक्यामध्ये सगळी पाठ करून आलोय का नाही काय क्या बात आहे, क्या बात आहे. प्रभासचा सूर्य मावळला असला तरी बंटी नावाचा सूर्य उगवलेला आहे या चॉकलेटला बंटी म्हणतात थँक्यू बंटी दादा देवा,